नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए तृतीय वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका 10वी साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेमध्ये साहित्याची भाषा हे प्रकरण आपण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करत आहोत. आपण काल पाहिलं की व्यवहार भाषा, शास्त्रीय साहित्याची भाषा कशा पद्धतीची असते, भाषा म्हणजे काय, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिलेल्या आहेत. भाषा सर्वांना समजावी असा एक नियम असतो. भाषा प्रत्येक जण जशी बोलतो त्या स्वाभाविकतेलाही मान्यता दिली पाहिजे अशी ही प्राकृतता भाषेला असते. ह्यामुळे भाषेची हुकूमत प्रत्येक व्यक्तीवर असते. प्रत्येक व्यक्तीचाही भाषेवर अधिकार असतो. भाषेचे सर्व भेद नैसर्गिक मानून एकाच भाषिक समूहात व्यवसायानुरूप, वयानुरूप, लिंगानुरूप, शिक्षणाच्या पातळीनुसार, प्रसंगानुरूपार, राहणीमानानुसार, व्यापारानुसार निरनिराळे भाषेचे रूपे आपणाला पाहायला मिळतात आणि साहित्याच्या भाषेमध्ये ही महत्त्वाची मानले जातात. आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, शुद्ध आणि अशुद्ध अशी भाषा मान्य, अशास्त्रीय आणि अडाणीपणाचे लक्षण आहे असं म्हटलं जातं. भाषा वापरण्याचे प्रकार समाजातल्या निरनिराळ्या गरजानुसार, प्रथानुसार, संदर्भानुसार बदलत असतात. साहित्यिक या सर्व भाषिक गरजा, प्रथा आणि संदर्भ प्रकर्षाने आपल्या कृतीमध्ये, आपल्या साहित्यामध्ये वापरत असतो. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे असं आपल्या गोव्याचं रूप वैभव स्पष्ट करत असताना गोव्याच्या भाषेचं, गोव्याच्या व्यवहाराचं चित्रण त्या दृष्टिकोनातून येतच असतं. रूपस्वभाव म्हणजे गोव्याचं प्राबल्य वाढावं या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतं. भाषेत प्रादेशिक, ग्रामीण, शहरी, सुशिक्षितांची, अशिक्षितांची इत्यादी भेद नैसर्गिक असले तरी बोलीभाषांची किंवा पोटभाषांचे स्वातंत्र्य मर्यादित करण्याकडे आधुनिक समाजाचा कल आहे. त्यासाठी एखाद्या प्रदेशातील पोटभाषा प्रमाण मानून शिक्षण, ग्रंथलेखन इत्यादी सार्वजनिक उपयोगाच्या क्षेत्राला वापर त्या प्रमाण भाषेतच करणे एकंदर भाषिक समूहाच्या एकंदर प्रगतीसाठी व एकजिनसीपणासाठी आवश्यक असते. महाराष्ट्रामध्ये पुणेरी मराठी प्रमाण भाषा मानली गेली असेल तरी हा पुणेरी बोलीचा केवळ मोठेपणा नसून इतर भागातल्या लोकांचा तो मोठेपणा आहे. सामंजस्यामुळेच संबंध मराठी भाषिकांचा एकजिनसीपणा टिकून राहणे शक्य होते. भाषिक बेबनाव वाढला तर राष्ट्रीयतेला तडा जातो. कारण पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान किंवा स्कॉटिश या इंग्रजी बेबनाव अनेक बोलीपैकी एखादीच का प्रमाण भाषा ठरते. यामागे काही भौगोलिक, पारंपरिक, व्यापारी अशी कारणं लागू पडतात. कारण एखादी भाषा दीर्घ कालांतराने विस्तृत प्रदेशावर पसरत गेली तर तिच्या पोटभाषा स्वतंत्र भाषा म्हणून पुढे अस्तित्वात येतात. मराठी ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये विस्तारित होत गेली, पण तिच्या पोटभाषा आहेत डांगी मराठी, अहिराणी मराठी, मराठवाडी मराठी, विदर्भातली, कारण विदर्भातली बोली असेल, पश्चिम महाराष्ट्रातली बोली असेल, कोकणी बोली असेल, या सगळ्या भाषा पोटभाषा म्हणून येत आहेत, त्या पुढं अस्तित्वात येतात. प्रादेशिक बोलीभाषा आणि अशा विभक्त होत गेलेल्या एकाच कुळातल्या भगिनी भाषा यांच्यातला फरक हा की बोलीभाषा बऱ्याच अंशी इतर बोलीच्या भाषकांना सहज समजू शकते. स्वतंत्र झालेली भगिनी भाषा कितीही जवळची असली तरी सहज समजत नाही. कोल्हापुरी बोलीच्या भाषकाला नागपुरी बोली सहज समजते, परंतु कोटल्या मराठी भाषिकाला गुजराती, हिंदी, उडिया ह्या मराठीच्या भगिनी भाषा सहज समजत नाहीत.
दोन भाषांच्या सीमेवरील प्रदेशात या दोन्ही भाषांना छेदणारी पोटभाषा बोलली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं भाषेचे एक वैशिष्ट्य आहे की केवळ शब्दाने ही कृती व्यक्त केली जाते. त्या वैशिष्ट्याला भाषिक कृती असे म्हणतात. अचूकपणा, विशिष्टीकरण या भाषेच्या गुणधर्मामुळे काही गहन विचार, तात्विक चर्चा, शास्त्रीय मीमांसा शक्य असतात. भाषेमुळे परंपरा व भूतकाळातील सांस्कृतिक वारसा अभद्य अशा टिकून राहतो. धर्म, मूल्ये, विचार जतन करून ठेवता येतात. शिवाय भाषेबद्दल बोलतानाही आपणास भाषाच वापरावी लागते, कारण व्यवहाराचं साधनच ते दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. साहित्यामध्येही भाषेच्या सौंदर्याला खूप महत्त्व असतं. सौंदर्य निर्मिती, साहित्य निर्मिती हे भाषेचं मूलभूत कार्य नाही, परंतु भाषेच्या अनेक वापरापैकी साहित्य एक वापर आहे. कारण शास्त्रामध्ये मराठी भाषा वापरली जाते, व्यवहारामध्ये मराठी भाषा वापरली जाते आणि साहित्यामध्येही मराठी भाषा वापरली जाते. नाही असं नाही. भाषा हे साहित्याचे माध्यम की साधन, हाही प्रश्न बराचसा अनठाई ठरतो. कारण आता आपण पाहिलं काल व्यवहार भाषा कशा पद्धतीची आहे, शास्त्रीय भाषा कशाच पद्धतीची आहे आणि ललित साहित्याची किंवा साहित्याची भाषा कशा पद्धतीची आहे. कारण साहित्याची भाषा मी सांगितलं व्याकरणापलीकडचे अर्थाधिक्य व्यक्त करते. व्यंजना ही साहित्याच्या भाषेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हे सगळं आपण काल पाहिलेलं आहे. कवितेमध्ये काव्यात्मक चिन्ह असतात. व्यावहारिक भाषेतील सुरावलीच्या अर्थव्यंजकतेवर फार मोठ्या प्रमाणात भर दिलेला असतो. वाक्यार्थ केवळ शब्दार्थाने न ठरता तो सुरावलीनेच ठरतो. आपण विद्वान आहात असे एखादे मौखिक वाक्य उच्चारण्यानुसार त्यातून परस्पर विरोधी, जिथे वस्तूच्या वक्त्याच्या आंतरिक जीवनाशी निकटचा संबंध असेल तिथे एकदम तीव्रता आलेली दिसते. खरं साहित्याची भाषा वेगळी, व्यवहाराची भाषा वेगळी आणि शास्त्राची भाषा वेगळी. शास्त्राच्या भाषेमध्ये शब्द उच्चारल्याबरोबर शब्दाची तीच भाषा आपणाला पाहायला मिळते. त्याच्यात वस्तुनिष्ठता असते, तार्किकता असते, ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे असते. साहित्याच्या भाषेमध्ये मात्र तसं नसतं. कल्पना असते, भावना असते, व्यंजना प्रचुरता असते, आनंद देणे हे काम साहित्याच्या भाषेचं असतं. पण शास्त्राची भाषा ही भोजड असते. एकदा वाचलं, पाठ केलं की पुन्हा ती वाचावी वाटत नाही. पण साहित्याची भाषेचं मात्र तसं नसतं. पुन्हा पुन्हा वाचा वाटतं. पुन्हा पुन्हा नवे नवे अर्थ, नवे नवे संदर्भ या ठिकाणी आपणाला पाहायला मिळतो. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी काय म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाघेज्ञे तोषावे तुळशून मज द्यावे पसाय दाणे. कारण हे विश्वाला अर्पण करणारी अशी भाषा आणि त्या भाषेचं रूप स्वरूप या दृष्टिकोनातून आपणाला माझा मराठाची बोलू कौतुके, म्हणजे मराठी भाषेचं कौतुक, गोडवी त्यांनी गायलेली आहे. आता आपणाला या दृष्टिकोनातून जर विचार केला तर या ठिकाणी आपणाला आता भाषा हे ललित साहित्याचे साधन की माध्यम हा प्रश्न उपस्थित होतो, ते पाहावयाचा आहे. हा बहुचर्चित प्रश्न आहे. भाषा नुसती नेहमीची भाषा नसते. भाषेचे एक सौंदर्य संस्कारित रूप असते. अमूर्त अशा काव्यानुभव कवी वाचकाच्या मनात अशा भाषेच्या आधारे संक्रमित करत असतो. काही लोक भाषेला साधन न म्हणता माध्यम म्हणावं असं म्हटलं जातं. कारण भाषा ही नुसती ललित साहित्याची भाषा नुसती भाषा नसते. सौंदर्य संस्कारित रूप, अमूर्त असं रूप तिच्यामध्ये असतं. कुठलीही गोष्ट तयार करण्यासाठी साधने वापरतातच. त्या साधनाचा उपयोग करून खुर्ची, टेबल आदी वस्तू तयार होतात. साधन म्हणजे साध्य करण्यासाठी वापरात येणारी साधने, हत्यारे, वस्तू वगैरे. येथे भावनेला व्यक्त करण्याची विविध साधने लागत नाहीत. शब्द हे साधन तर भाषा हे माध्यम असते. म्हणून भाषेला साधन न मानता माध्यम मानले पाहिजे. येथे अनुभव नुसता समजावून देण्याचं काम भाषेने केले तर ती उघड साधन होईल. अशावेळी भाषेला ललित साहित्याच्या व्यवहारात फारसे स्थान राहू शकत नाही.
पिपात मेले ओल्या उंदीर ही मर्ढेकरांची ओळ, जो समकालीन वास्तवाच्या उलता पालतीचा अनुभव साक्षात करतो. ओल्या पिपात उंदीर मेले अशा वाक्यरचनेचा नियम सांभाळून सिद्ध होणारी नाही हे उघड आहे. ललित साहित्यात, विशेषतः काव्याच्या भाषेमध्ये ही भाषा अवतरत नाही. म्हणून भाषा ही साधन न होता माध्यम होतो. भालचंद्र नेमाडे यांनी मात्र वेगळा सूर लावलेला आहे. त्यांनी भाषेच्या संदर्भात साधन व माध्यम संकल्पना प्रथम स्पष्ट केल्या आहेत आणि भाषा या साधनाची परिणिती माध्यमात केव्हा होते याविषयी त्याने एक गमक सांगितले. त्यासाठी ते भाषेचे अर्थवहनाचे कार्य ध्यानी घेतात. व्याकरणाचे नियम सांभाळीत हे कार्य जोवर भाषा करते तोवर ती साधन असते, आणि जेव्हा ते कार्य करून भाषा आणखी काही अर्थ प्रकट करू लागते तेव्हा ती माध्यम बनते, असं त्यांचं मत आहे. आता हा प्रश्न मुळात अनठाई वाटतो, कारण भाषा ही साहित्य प्रकारानुसार कधी साधन तर कधी माध्यम म्हणून वावरत असते. भावकवितेत ती माध्यम म्हणून वावरते, तर निबंधात साधन म्हणून वावरते. नाटकात ती प्राय साधन असते, तर कादंबरीत या दोन्ही भूमिका ती वटवीत असते. तेथील वर्णनात्मक व निवेदनात्मक भागात भाषेचे स्वरूप साधनाचेच असते. शेवटी आपण असं त्यांचं म्हणणं आहे भालचंद्र नेमाडे यांचं. अरविंद वामन कुलकर्णी म्हणतात, ललित साहित्याच्या मूलद्रव्याबाबत असा प्रश्न उपस्थित होतो. याचे कारण इतर काही ललित कला आणि त्याच्या आधारभूत सामग्री पाहिल्यावर ध्यानी येते. शिल्पकलेची सामग्री असणारा प्रस्तर किंवा चित्रकलेची सामग्री असणारा रंग यांच्यातील आणि ललित साहित्याची सामग्री असणाऱ्या भाषेत मूलभूत फरक आहे. भाषा प्रस्तर व रंग याच्याप्रमाणे जड पदार्थ नाही. ती मानवाची एक जन्मजात स्वयंनिर्मिती असून तिला एका विशिष्ट मनुष्य समाजाच्या संस्कृतीचा नेहमीच स्वतंत्र वारसा लाभलेला असतो. ही भाषा अमूर्त असली तरी स्वयंचेतन असते. म्हणून वेलक आणि वारण यांनी म्हटले आहे, इतर कलाहून साहित्याची वेगळी अशी एक साहित्यकलेची स्वतःची असे एक खास माध्यम नाही. या कलेची अनेक मिश्र रूपे आणि सूक्ष्म संक्रमणे निसंशयपणे अस्तित्वात येतात. शेवटी भाषा हे ललित साहित्याचं साधन की माध्यम याबद्दल मतभेदच दिसतात. शरदचंद्र मुक्तिबोध म्हणतात, भाषा ही कवी कलावंताचे साधन असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या मते प्रतिभानुभव हे माध्यम आणि ललित संघटना हे निर्माण करणे हे कवीचे उद्दिष्ट आहे. कुलकर्णी म्हणतात, अरविंद वामन कुलकर्णी म्हणतात, सर्वसाधारण भाषा हे साहित्याचे मूलद्रव्य व साधनच आहे. तिचे प्रतिमा वगैरे बंधात झालेले रूपांतर साहित्याचे माध्यम म्हणता येईल. प्रतिभेचे वा कल्पनाशक्तीचे भाषेवर कलम झाले की ती माध्यम बनते. साधने अनेक असतात. विविध साधनाचा वापर करता येऊ शकतो. एखादा चित्रकार आपली कला ही कागद, कापड, भिंत, लाकूड अशा कोणत्याही साधनावर चितारू शकतो. मात्र माध्यम रंगरेषाच असतात. शिल्पकार कोणत्याही निर्मितीधारक वस्तूवर आपली शिल्पकला साकारू शकतो, तसे साहित्याचे नाही. साहित्यासाठी साधन शब्दाचे व माध्यम भाषेचे लागते. मग ती कोणती का भाषा होईना. साहित्याच्या भाषेमध्ये तसं नाही आहे. शब्द हे साधन आहेत आणि भाषा ही माध्यमच आहे असंच म्हणावं लागेल. हे मात्र सर्वांच्या व्याकरणाचा विचार घेऊन आपल्याला पाहावं लागेल. या ठिकाणी शब्दार्थाचा वक्र व्यापार कशा पद्धतीचा असतो ते आपण पाहिलेलं आहे भाषेच्या दृष्टिकोनातून. अभिधा शब्दशक्ती, लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंजना शब्दशक्तीच्या दृष्टिकोनातून आपण तो पाहिला. अभिधा म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर त्या शब्दाचा तोच अर्थ निघतो, त्याला अभिधा शब्दशक्ती म्हणतात. त्यातून वाच्यार्थ अभिप्रेत होत असतो. झाड म्हटल्याबरोबर आपल्यासमोर झाड दिसतं, सिंह म्हटल्याबरोबर सिंह दिसतो. एखादी शाळा म्हटली किंवा विशिष्ट पद्धतीचं म्हटलं त्या पद्धतीनं तो अर्थ योगरूढ आणि योगरूढ पद्धतीनं आलेला असतो असं म्हणायचे. त्यानंतर लक्षणा शब्दशक्ती.
एखादा वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येक वेळेला नुसता मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ उपयोग होत नाही, त्यापेक्षा वेगळा अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, तेव्हा लक्षणा शब्दशक्ती होते आणि लक्षणा शब्दशक्तीतून लक्षात बाहेर पडतो. घरावरून हत्ती गेला. आता हत्ती घरावरून जात नसतो, दारासमोरून जात असतो, पण आपण घरावरून हत्ती गेला असं म्हटलं जातं. आणि लक्षणा शब्दशक्ती समजण्यासाठी मुख्यार्थ बोध, मुख्यार्थाशी संबंध, रूढी अथवा प्रयोजन या तीन गोष्टीची गरज असते. आणि तिच्या काही प्रकाराचा हे विचार आपण मागं केलेला आहे. व्यंजना ही कवीसाठी, साहित्याच्या भाषेसाठी सगळ्यात महत्त्वाची असते. अभिधा आणि लक्षणा शब्दशक्तीचा जेव्हा अपुरेपणा जाणवतो तेव्हा व्यंजना शब्दशक्ती सुरू होते. शब्दार्थाच्या व्यक्र व्यापाराचीच जिथे केवळ जरुरी असते अशा काव्य व ललित साहित्य निर्मितीत दोन्ही शक्ती कमी पडते. तिथे या दोन्ही शक्तीच्या पलीकडली अर्थवलयाची आवश्यकता असते. हा व्यंगार्थ, ध्वन्यार्थ किंवा सूचितार्थ. कारण व्यंजना शब्दशक्तीतून व्यंगार्थ, ध्वन्यार्थ किंवा सूचितार्थ असं एक शब्द उच्चारल्याबरोबर शब्दाचे अनेक अर्थ जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ती सूचकता ती काव्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते असं मला म्हणायचे. अलंकारानंही भाषा सुशोभित दिसते. भाषेचं नादरूप, हे सगळ्या नादरूप आणि अर्थरूप अशी शब्दांची आणि शब्दांनी बनवलेल्या भाषेची दोन रूपे आहेत. शब्दाचा उच्चार हे त्याचे नादरूप होय. शुशूर या चिन्हशास्त्रज्ञाने शब्द हा या भाषिक चिन्हाची वर्णरूप किंवा ध्वनिरूप अनुक्रमाने साऊंड इमेज आणि कॉन्सेप्ट अशी दोन रूपे सांगितली आहेत. सिंह या शब्दाचे ध्वनिरूप हे विशिष्ट अर्थरूपाचा निर्देश करते. ही दोन्ही रूपे एकवटून जे तिसरे रूपपद बनते ते शिशूरच्या मते भाषिक चिन्ह किंवा शब्द होय. भाषेचे नादरूप भावनेचा आविष्कार फार चांगल्या तऱ्हेने करू शकते. विशेषतः वक्त्याचा उद्देश भाषेच्या नादरूपाद्वाराच चांगल्या तऱ्हेने कळू शकतो. आपण विद्वान आहात या वाक्याच्या उच्चारणातील भिन्नतेचे भिन्न अर्थ जाणू शकतात. कारण सूर्य अस्ताला गेला यामध्ये भिन्न भिन्न अर्थ आपणाला जाणू शकतात. भाषेचं नादरूप वृक्ष तोंडाने, उदाहरणार्थ वृक्ष तोंडाने उच्चारतात वृ आणि क्ष या अक्षराचा ध्वनी तोंडावाटे बाहेर पडतो. दोन अक्षराचे ध्वनी एकत्र आल्याने नाद निर्माण होतो. वृक्ष अर्थरूप बनतो. म्हणजेच नादरूपाने आणि अर्थरूप अशी शब्दाची किंवा शब्दाने बनवलेल्या भाषेची दोन रूपे आहेत. शब्दाचा उच्चार हे त्याचे नादरूप होय. आपण जे बोलतो त्याचा कल म्हणजे ध्वनीचा उच्चार लक्षात घेऊन समोरचा ऐकणारा चटकन अर्थ लावतो. आपण विद्वान आहात, आपण मी सांगितलं या वाक्याला खऱ्या अर्थाने बघितलं तर विद्वान हा अर्थ ध्वनीत होतो, पण वाकड्या नजरेने पाहिलं तर विद्वान नसणे असाही अर्थ त्यातून निघतो. भाषेचे नादरूप अशी भिन्न अर्थही देऊन जाते. भाषेची नादरूपे भावनेचा आविष्कार फार चांगल्या तऱ्हेने करतं. काहीतरी ज्ञान वा माहिती देणे हाच उद्देश त्या नादरूपाचा असतो. भा. तांबे, बालकवी, गोविंदाग्रज यांच्या काही ठळक काव्यरचना नादरूपाच्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणीही खेळत होती. म्हणजे या फुलराणीचं चित्रण एखादं फूल पाहून बालकवीला त्या फुलाला स्त्रीचं रूप देऊन सूर्यकिरणावर असलेलं तिचं प्रेम व्यक्त करण्याचं काम मानवी रूपकाच्या दृष्टिकोनातून यांनी खूप सुंदर पद्धतीने केलं. त्याला नादरूपता म्हणावा. कारण नादरूपकाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, जा जाई इथुनी सुखे मरू दे मला, रणनार कोण मजसाठी नशिबात नरक ठेविला. म्हणजे भा. तांबेची ही कविता पाहिल्यानंतर त्यातलं नादरूप आपल्याला पाहायला मिळतं. उच्चार लयीच्या अर्थव्यंजकता हा भाषेच्या अर्थसामर्थ्यातील फार महत्त्वाचा घटक आहे. मुक्तिबोधांचं असं मत आहे. एकूणच नादरूपता भाषाशास्त्रामध्ये त्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि नादरूपानेही अर्थ कळतो. आता अर्थरूपता ही अलंकाराच्या दृष्टिकोनातून आपणाला खूप महत्त्वाची असते. अलंकार, वक्रोक्ती, कुंतकाने मांडलेलं ही आपण त्या दृष्टिकोनातून पहिल्या प्रकरणात पाहिलेलं आहे. रूपक, प्रतिमा, प्रतीक आणि प्रातक्का. रूपक हा एक साम्यमूलक अलंकार म्हणून परिचित आहे. हे अलंकार, प्रतिमा, प्रतीक ह्या सगळ्या दृष्टिकोनातून भाषेची अर्थबद्धता वाढत असते.
त्यातला अर्थ हा खूप महत्त्वाचा असतो आणि शेवटचा विचार या प्रकरणामधला शैली विचार सर्वसामान्यपणे स्टाईल इज मॅन असं म्हटलं जातं. जसा लेखक तशी त्याची शैली, जसा माणूस बोलतो तसा त्याचा प्रभाव पडत असतो. म्हणून या बोली मराठवाड्यातला माणूस कसा बोलतो, विदर्भातला माणूस कसा बोलतो, खानदेशातला माणूस कसा बोलतो आणि पश्चिम महाराष्ट्रातला माणूस कसा बोलतो, पुणेरी माणूस कसा बोलतो, कोकणी माणूस कसा बोलतो, यावरून शैली म्हणून भाषेमध्ये अशा पद्धतीने शैली विचार ही आज खूप मोठा प्रगल्भ विचार निर्माण झालेला आहे. वामनाचा रीतिविचार हा शैली विचार आहे. 1753 साली ब्युफा या फ्रेंच समीक्षाने शैली किंवा स्टाईलची केलेली व्याख्या फार खूप महत्त्वाची आहे. शैली म्हणजे खुद लेखकच असं तो म्हणतो. स्टाईल इज द मॅन हिमसेल्फ असं त्याचं मत आहे. लेखकाच्या व्यक्तित्वाचा आविष्कार त्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. जसा माणूस तसा त्याचा मौखिक आविष्कार असंही सॉक्रेटिसनं त्या शैलीबद्दल म्हटलेलं आहे. एकूणच शैलीसंबंधी स्वतंत्र ग्रंथ लिहिणाऱ्या मिडलटन मरे या समीक्षाने स्टाईल या संज्ञेचे 3 अर्थ दिलेले आहेत. लेखकाच्या विशिष्ट लकपी, आविष्काराचं तंत्र, कलावंताच्या व्यक्तिगत अनुभवांच्या मुशीतून होणारा अपूर्व असा विश्वात्मक अनुभूतीचा आविष्कार, या सगळ्या गोष्टी लेखक तशी त्याची शैली असते. कारण आगरकरांची वेगळी शैली आहे, भालचंद्र नेमाड्यांची लिहिण्याची वेगळी शैली आहे, शरदचंद्र मुक्तिबोधांची लिहिण्याची वेगळी शैली आहे, मृत्युंजय कादंबरीकार शिवाजी सावंताची लिहिण्याची वेगळी शैली आहे, ययाती कादंबरी लिहिणारे वि स खांडेकरांची वेगळी शैली आहे, नाशी फडके यांची वेगळी शैली आहे. जसा लेखक तशी शैली. नाटक लिहो, कविता लिहो, कथा लिहो, त्या दृष्टिकोनातून. कारण मी म्हटलं माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, अशा पद्धतीनं लिहिणारा कवी गोव्याचं वर्णन करतो. तशी त्याची शैली त्या दृष्टिकोनातून, आशय तशी शैली, असाही अर्थ त्या दृष्टिकोनातून, कवितेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यातूनच बोलीभाषा साहित्य प्रकारात येऊ लागली आणि बोलीचं वास्तव रूप साहित्यातून येऊ लागलं आणि त्यानं साहित्य खूप दर्जेदार बनू लागलं. ही तितकंच महत्त्वाचे आहे. कारण बालाजी मदन इंगळे यांच्या ज्या काही कादंबऱ्या आहेत, झिमपुरी झिम, ह्या मराठवाड्या बोलीचं चित्रण करणारी कादंबरी आहे. किंवा तिफण चालते, विठ्ठल वाघ हे विदर्भातल्या बोलीचा, वैदर्भीय बोलीचा वापर करतात. किंवा बहिणाबाई चौधरी ही आयराणी बोलीचा वापर करते आणि रारम बोराडेसारखा एखादा महत्त्वाचा लेखक मराठवाड्यातल्या बोलीतून लिहू लागतो. किंवा हे सगळं जेव्हा पाहतो तेव्हा ते साहित्य त्या बोलीतून दर्जेदार दिसत असतं. अशा पद्धतीनं भाषेचं महत्त्व साहित्यासाठी खूप आहे आणि एकूणच साहित्य लिहिण्यासाठी भाषेचा उपयोग होत असतो, व्यवहारासाठी भाषेचा उपयोग होत असतो आणि शास्त्रासाठीही भाषेचाच उपयोग होत असतो. म्हणून जी मातृभाषा असते त्या मातृभाषेतून जर शिक्षण दिलं तर ते शिक्षण प्रभावी आणि महत्त्वपूर्ण ठरतं असंही म्हणायला काय हरकत नाही. इथं साहित्याची भाषा हे प्रकरण संपलं. एकूणच BA तृतीय वर्ष, सेमिस्टर 5, अभ्यासपत्रिका 10वी, साहित्य विचार ही अभ्यासपत्रिका या ठिकाणी संपलेली आहे. MCQ पद्धतीनं 16 तारखेपासून परीक्षा आहे. टाईमटेबल परीक्षेचा आलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी. उद्यापासून 6व्या सेमिस्टरचा अभ्यासक्रम आपणाला पाहावयाचा आहे. इथंच आपण थांबू. धन्यवाद.